अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र महिला सचिव माया महादेव खरे यांनी पंढरपूर तहसीलदारांकडे निवेदन सादर करून जागेची नोंद करून न घेणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। निवेदनात आवश्यक नोंदणी व कागदपत्रांच्या प्रक्रियेत नियमबाह्य प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित जागेची नोंद योग्य पद्धतीने करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे माया खरे यांनी नमूद केले आहे। याबाबत त्यांनी पंढरपूर तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशाराही त्यांनी दिला। आंदोलन ते कशासाठी? जय भीम। मी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र सचिव आहे। तर वारंवार मी माझे मूर्तीपत्र माझ्या आईने मरणाच्या अगोदर करून ठेवलेलं, पण त्याची वारंवार मी त्यांना देते म्हणजे पण त्यांनी काय नोंद ओढून घेत नाहीत। बरेच दिवस झाले, 5 ग्रामसेवक बदलून गेले पण नोंद गेलेली नाही। आणि गावठाण विस्तार अधिकारी ते लोक काय करतात, ग्रामसेवक की त्यांचे मालक म्हणून नोंद ओढून घेतात आणि माझी नोंद ओढल्या जात नाही। त्यांची मालक म्हणून उतारी देतात, घरकुल चालू आहेत त्यांचे, 4-4, 5-5 घरं चालू आहेत त्यांचे, नोटरी होते त्यांच्या नोंदी ओढल्या जातात आणि माझी नोंद ओढल्या जात नाही। ग्रामसेवकाकडे दिले होते, ग्रामपंचायत रोपळे। कधी दिलं होतं? आहे की आपल्याकडे द्या मला। नाही तरी किती दिवस झाला अंदाजे? तरी अंदाजे 2021 पासून देतोय। तेव्हापासून तुम्हाला काही दखल घेतलेली नाही। माहिती अधिकार टाकतोय आम्ही, सगळं करतोय, पण ते कुठलीही दखल घेत नाहीत। कुणाकडे दिलं होतं? नवले भाऊसाहेब, खरात भाऊसाहेब, वाघमारे भाऊसाहेब, मोहिते, कोळी। त्यांचं म्हणणं आहे की ठराव देत नाही म्हणून, ठरावामध्ये मान्य करत नाहीत म्हणून। काय माहिती, बॉडी ठराव देत नाही म्हणतायत। मग तुमचं काय याच्या पुढे काय इशारा आहे? आता ह्यांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सोलापूर कलेक्टर ऑफिसला आंदोलन करणार आहोत। पुढचं पाऊल आम्ही उचलू शकतो आणि ह्यांनी न्याय दिलाच पाहिजे, कारण अतिशय यांचा अन्याय होतोय आमच्यावरती, खूप अन्याय होतो यांचा। तुम्ही किती जणांचा असा विषय आहे? किती जणांचा? एक इंदरबाई गुलाब शिंदे, जरा उठ जरा। तरी अंदाजे तुम्ही सांगा किती जणांचा? आता ह्यांचं एक लेटर आलंय माझ्याकडं। तिचं काय आहे, तिनं एक जागेचं शेड ऐकलं होतं, शेड, आणि शेड ऐकल्यामुळं तिचं काय केलंय ग्रामसेवकने की तिचं जागा तिचं नावात जागा त्यांच्या नावावर ओढून घेतलाय। ज्याला शेड ऐकलं होतं प्रीती विक्रम ढावरे यांच्या नावे केलाय जागा। इंदरबाई गुलाब शिंदे यांचं शेड ऐकलं गेलं होतं, 1331 क्रमांकाची जागा। मग तिची पण माझ्याकडे आली तक्रार। किती जण आता इथे बसला? आता आम्ही ते 10-12 जण आहोत। आता आमचे कार्यकर्ते आणखी आहेत तिकडे, जरा सत्काराचा कार्यक्रम चालू आहे, ते येत आहेत।